गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ब्रह्म ज्ञानाने युक्त ब्रह्म क्रिया. This is a very potent science to achieve enlightenment, to achieve self realization. स्वतःला जाणून घेण्याचं हे अतिशय अतिशय पोटेंट सायन्स आहे. गुरु परंपरेतून प्राप्त झालेला आहे. गुरु परंपरेतून मिळालेल्या या साधना, सेवा आणि सत्संग म्हणजेच स्थूल, सूक्ष्म आणि अतिसूक्ष्म. आपलं शरीर, मन आणि आत्मा हे शरीर स्थूल, मन सूक्ष्म आणि आत्मा अतिसूक्ष्म. अगदी तसंच साधना स्थूल कार्य करते, सेवा सूक्ष्म कार्य करते आणि सत्संग अतिसूक्ष्म कार्य करतो. हे आपण नीट समजून घेतलं पाहिजे. पहिले तर सुरुवातीलाच आपण हे ज्ञान अंतःकरणात ठसवलं पाहिजे. मैं देह नहीं नश्वर नासी, मैं अलख निरंजन अविनाशी. हे शरीर म्हणजे मी नाही, हे मन म्हणजे सुद्धा मी नाही. शरीर आणि मनाच्या पलीकडे जे शुद्ध नित्य बुद्ध आत्मतत्व आहे, जे चैतन्य आहे, जे या शरीराकडे साक्षी भावाने बघतंय, जे मनाच्या हालचालींना साक्षी भावाने दुरून बघतंय की मन कसं माकड चाळे करतंय. मन क्षणात इथं तर क्षणात तिथं, क्षणात इथं प्रज्ञेच्या चौथ्या मजल्यावर, क्षणात चंद्रावर, क्षणात समुद्रात, क्षणात घरी, क्षणात अगदी कुठेही मनाचा जो स्पीड आहे तो प्रकाशाच्या वेगापेक्षाही अधिक आहे. आणि म्हणून या मनाला नियंत्रित करणं अतिशय अवघड आहे. मग मन नियंत्रित होईल कसं? तुलसीदास म्हणतात, मन से बड़ा बहुरूपी न कोई, पल पल रचता स्वांग निराले, माया ममता में उलझा रहे वो, पड़ जाए जो मन के पाले. मन के बहकावे में न आ, मन राह भुलाए भ्रम में डाले, तू इस मन का दास न बन, इस मन को अपना दास बना ले. हे त्यांनी सांगितलं, सूत्र आपल्याला सांगितलं. पण हे मन, इस मन का दास न बन, इस मन को अपना दास बना ले. हो, म्हणायला सोपं आहे हो, पण मन लगेच वडापाव मागतं भूक लागलं की, लगेच कचोरी मागतं, लगेच मिठाई खावीशी वाटते, लगेच रगडा पॅटीस आठवतो भूक लागली तर. म्हणजे आपलं शरीर, आपले इंद्रिय स्टिम्युलेट करतात आणि मन त्या वृत्तींच्या मागे धावायला लागतं. त्या वृत्ती म्हणजे काय? ह्या शरीराला, ह्या इंद्रियांना तृप्त करण्यासाठी मग त्वचेला मऊ मऊ स्पर्श पाहिजे, जिभेला चांगला स्वाद पाहिजे, कानांना मस्त म्युझिक पाहिजे, डोळ्यांना चांगलं दृश्य पाहिजे. आणि मग ते प्राप्त करण्यासाठी मन सैरावैरा धावत असतं. आणि या मनाच्या पाठीमागे जो लागतो त्याचं शरीर थकून जातं. शेवटी बालपण, तरुणपण, म्हातारा होऊन जातो, तरी त्याच्या इंद्रिया तृप्त होत नाहीत आणि इंद्रियांमध्ये वृत्ती उठतच राहतात आणि त्याचं मन त्या वृत्तींच्या पाठीमागे धावतच राहतं. आणि म्हणून 80 वर्षाचा म्हातारा पण 25 वर्षाच्या मुलीशी लग्न करतो. आपण बघतोय आत्ताच्या काळात. अवघड काही नाहीये, विशेष काहीही नाहीये. या अशा गोष्टी का घडतायत? कारण त्याचं फक्त शरीर म्हातारा झालंय, मन कुठे म्हातारा झालंय? मन से बड़ा बहुरूपी न कोई, पल पल रचता स्वांग निराले. आणि ती 25 वर्षाची पोरगी या 80 वर्षाच्या म्हाताऱ्याशी लग्न का करते? काय 10-12 वर्षात हा जाईल, त्याची प्रॉपर्टी आपल्या नावावर, तिच्या मनात पॉलिटिक्स, तिच्या मनात राजकारण. हे जो ज्ञानी आहे त्याला समजतं. पण समाजात आपल्या आजूबाजूला या गोष्टी चालू नाहीत का? निश्चित चालू आहेत. आणि म्हणून
जो सावध आहे त्याने जागृत व्हावं आणि साधना, सेवा, सत्संगाच्या मार्गावर लागावं आणि मी कोण आहे हे नीट समजून घ्यावं. नुसतं मी कोण आहे इथपर्यंत न थांबता मी आलोय कुठून, मी आलोय कशा करता, याचा सुद्धा जो शास्त्रोक्तपणे विचार करतो आणि त्याचं ज्ञान त्याच्या अंतःकरणातूनच प्रकट होतं. या शरीराला मी साक्षी भावाने पाहतो. हा हात मी नाहीये, हा हात माझा आहे. हा डोळा मी नाही, हा डोळा माझा आहे. हे कान मी नाहीये, हे कान माझे आहेत. मग हा मी कोण आहे जो म्हणतोय की हा हात माझा, हा डोळा माझा, हा कान माझा, हे केस माझे, हा पाय माझा, हे पोट माझं, हे माझं माझं म्हणणारा हा मी कोण आहे? हा मी म्हणजे मन आहे का? नाही. माझ्या मनात विचार आला म्हणून मी गेलो नाणेघाटवर फिरायला. माझ्या मनात विचार आला म्हणून मी गेलो पिक्चर बघायला. माझ्या मनात विचार आला आज सुट्टी आहे, मस्त झोप काढावी. माझ्या मनात विचार आला म्हणजे मन सुद्धा मी नाहीये. हे शरीर मी नाही, हे मन सुद्धा मी नाही आणि शरीर आणि मनाच्या पलीकडे जो या शरीरातल्या हालचालींकडे बघत आहे, जो या मनात येणाऱ्या विचारांकडे जो बघत आहे, तो मी आहे. हे झालं ब्रह्मज्ञान. आणि हे ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर ह्या ब्रह्मज्ञानावर टिकून राहणं हीच आहे साधना. हीच आहे साधना. खरी साधना या ब्रह्मज्ञानावर टिकून राहणं. निमित्ताचा धनी निर्मिला असे प्राणी, माझे माझे म्हणून तोही वाया गेला. हे माझं, ते माझं, बायको माझी, नोकरी माझी, बँक बॅलन्स माझा, हे घर माझं, ही प्रॉपर्टी माझी. अरे हो, तू काय आणलं होतं आणि तू काय घेऊन जाणार आहे बरोबर? याच्या मुळाशी जोपर्यंत आपण जात नाही तोपर्यंत ज्ञान प्रकट होत नाही. आणि हे ज्ञान मी तुम्हाला कितीही सांगितलं तरीही तुम्ही त्याला स्वीकारू शकतच नाहीत जोपर्यंत ते ज्ञान तुमच्या अंतःकरणात प्रकट होत नाही. आणि तुमच्या अंतःकरणात प्रकट होण्यासाठी काही वेगळं विशेष करावं लागत नाही. तुम्ही फक्त साधना, सेवा, सत्संग म्हणजे या चैतन्याच्या मार्गावर प्रामाणिकपणे चालण्याचा प्रयत्न करा. हळू 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 ते ज्ञान तुमच्या अंतःकरणात प्रकट झाल्याशिवाय राहत नाही. एका दिवसात हे घडत नाही, पण एक दिवस निश्चित घडत. आणि म्हणून सतत अभ्यास बनत बनत बन जाय. भगवंताच्या प्राप्तीसाठी, स्वतःला जाणून घेण्यासाठी जो देह कष्टवितो, जो मनाला त्या चॅनलाइज करतो, तो खरा परंतप, तो खरा शूर, तो खरा वीर. अरे जग जिंकायला निघालेला अलेक्झांडर द ग्रेट नाही, मी त्याला ग्रेट म्हणत नाही. जो स्वतःला जिंकतो तो खरा ग्रेट, तो खरा अवधूत, तो खरा दत्तात्रेय. श्री गुरुदेव दत्त अवधूत आहेत, अवधूत आहेत. आणि त्यांनी त्यांनी स्थित प्रज्ञ कसं राहावं हेच जगाला शिकवलं. याचंच जगाला त्यांनी मार्गदर्शन केलं. मी कोण आहे हे समजून घ्या, स्थित प्रज्ञ अवस्था प्राप्त करा. आणि ती स्थित प्रज्ञ अवस्था साधनेशिवाय शक्य नाही. असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. म्हणून आपण या साधनेच्या मार्गावर भस्त्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम याच्याने ही शरीर शुद्धी, शरीर शुद्धीतून मन शुद्धी आणि मन शुद्धीतून आपोआपच आपोआपच त्या आरशावर जमा झालेली धूळ पुसली, ते शुद्ध झालं की आपलाच चेहरा तिथं प्रकट होतो आणि लक्षात येतं की अरे तो मीच आहे, तो मीच आहे, तो मीच आहे. हे जाणून घेणं, हे समजून घेणं, हे अनुभवायास येणं, यालाच म्हणतात आत्मसाक्षात्कार. चराचरात तोच, चराचरात तोच आणि चराचरात मीच. मग कोण माझा शत्रू, कोण माझा मित्र, कोणाचा मी द्वेष करायचा आणि कोणावर मी प्रेम करायचा?
सर्वानुभूती राम. जेथे जातो तेथे तो माझा सांगाती. आणि ही अवधूत अवस्था, ही ज्ञानाची अवस्था, हीच स्थित प्रज्ञा अवस्था. कलियुगात हे खूप अवघड आहे. कलियुगात ही स्थिती, हे ज्ञान प्राप्त करून घेणं, जर ज्ञान शास्त्रांमध्ये लिहून ठेवलंय, तुम्ही गीता वाचा, तुम्हाला हेच ज्ञान मिळेल. तुम्ही ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिका वाचा, तुम्हाला हेच ज्ञान मिळेल. तुम्ही एकनाथी भागवत वाचा, तुम्हाला हेच ज्ञान मिळेल. ज्ञान युट्यूबवर पण आहे, ज्ञान इंटरनेटवर पण आहे, ज्ञान सगळीकडे आहे. पण ते ज्ञान इम्प्लिमेंट करून त्या पद्धतीने ते ज्ञान आत्मसात करून त्या चैतन्याच्या मार्गावर चालणं हे येड्या गबाळ्याचं काम नाही. आणि या कलियुगात तर मार्ग अतिशय निष्ठाळा आहे. लगेच मोह उत्पन्न होतो, लगेच लोभ सुटतो, लगेच काम जागृत होतो, लगेच क्रोध येतो, लगेच ईर्ष्या आणि द्वेष टपलेलेच असतात. कलियुगात याचं प्रमाण इतकं जास्त आहे की सामान्य साधक अगदी वरच्या स्थितीला गेले जाऊन सुद्धा कोडियाचे गोरेपण तैसे अहंकारी ज्ञान. आणि हे ज्ञान मलाच प्राप्त झालेलं आहे आणि मीच काय तो ज्ञानी आणि बाकीचे सगळे अज्ञानी, या दृष्टीने तो बघायला जातो, बघायला लागतो. आणि हा अहंकार या ज्ञानाला चिटकला की त्याचं पतन निश्चित. म्हणजे माया मोह लोभ ईर्ष्या द्वेष याच्याही पेक्षा या ज्ञानाचा अहंकार अति अवघड, त्याला सोडणं अतिशय कठीण. ऊंचा हुआ तो क्या हुआ, जैसे पेड़ खजूर. ऊंचा हुआ तो क्या हुआ, जैसे पेड़ खजूर. पंछी को छाया नहीं, फल लागे अति दूर. कबीरा फल लागे अति दूर. खजुराचं झाड असतं, ते इतकं उंच असतं, स्वतःला इतकं उंच समजतं, धड त्याची सावली पण पडत नाही आणि धड फळ पण लांब लागतं, फळ पण भेटत नाही. तसंच या ज्ञानाचं होऊन जातं. ऊंचा हुआ तो क्या हुआ, यांचा अहंकार इतका जास्त असतो की ते त्या अहंकाराच्या पोटीच इतरांचा द्वेष करतात, इतरांना कमी लेखतात. पण तुम्हाला सांगतो, या परमज्ञानाचा दरवाजा तोपर्यंत उघडत नाही जोपर्यंत तुम्ही निरअभिमान आणि निरअहंकारी होत नाही. या अहंकाराचाच विलय झाला पाहिजे. आणि या अहंकाराचा विलय तेव्हाच होऊ शकतो जेव्हा साधना सेवा सत्संगाच्या या चैतन्याच्या मार्गावर तुम्ही गुरु कृपेने समृद्ध असतात. गुरु कृपेशिवाय, गुरु कृपा ही केवलम, गुरु कृपेशिवाय अहंकार निवृत्ती होऊ शकत नाही. आणि म्हणून धरावे ते पाय आधी आधी सद्गुरूचे चरण वंदन करून सद्गुरूच्या चरणांवर शरणागती पत्करणे म्हणजेच आपलं तन मन धन आपला अहंकार सर्वस्व आपल्या सद्गुरूच्या चरणांवर समर्पित करणे. आणि मग या ज्ञानाचा अभ्यास करणे. आणि जो या ज्ञानाला चिकटून बसेल, जो सद्गुरूच्या चरणांवर श्रद्धा ठेवून सबुरीने या चैतन्याच्या मार्गावर चालेल, त्याचं इप्सित साध्य झालं. सत्ययुगासारखं कलियुग नाही. आणि सत्ययुगात जे सोपं होतं ते आता माझ्या दृष्टीने अजून सोपं झालेलं आहे. पण समाजाच्या दृष्टीने जे ज्ञानी नाहीत, जे अज्ञानी आहे, ज्यांच्यावर सद्गुरूची कृपा नाही, त्यांच्याकरता कलियुगात भगवत प्राप्ती अतिशय अवघड. पण जे ज्ञानी आहेत, ज्यांना हे ब्रह्मज्ञान प्राप्त झालेलं आहे आणि ज्यांचा सद्गुरूच्या चरणांवर नितांत श्रद्धा आहे, त्यांच्यासाठी एक चुटकी वाजवण्या इतकं ही भुक्ती इतकी सोपी झालेली आहे. सत्ययुगातली कथा आहे. प्रभू रामचंद्रांसारखा राजा राज्य करत होता आणि त्याच्या राज्यात
मेंढपाळ होता आणि या राजाच्या मेंढ्या बकऱ्या तो सांभाळायचा. हा मेंढपाळ दररोज जंगलात जायचा, जंगलात त्या मेंढ्यांना चारायचा आणि गोधन पशुधन हेच त्या काळचं धन होतं. आणि राजाच्या भरपूर मेंढ्या आणि बकऱ्या होत्यात. आता एके दिवशी जंगलात गेल्यानंतर एक लांडगा एक लांडगा तिथं आला आणि त्या लांडग्याने त्या त्या सेवकाला विचारलं, जो राजाचा सेवक होता, की बाबा मला भूक लागलेली आहे, मला एक तू मेंढी तुझी दे. तो म्हणा, अरे मेंढी का माझी आहे का? ही मेंढी माझी नाही, ही तर राजाची आहे. राजाच्या परमिशन शिवाय मी असं काही तुला देऊ नाही शकत. तर तो लांडगा म्हटला, ठीक आहे, तू राजाला जाऊन विचारून ये. तो सेवक, तो मेंढपाळ, तो म्हटला की हा हे कसं, मी तिकडे जायचं आणि तू इकडे मेंढी खाऊन घ्यायची? अरे नाही, हे हे सत्ययुग आहे. मी तुला वचन देतो, मी जोपर्यंत तू राजाची परवानगी घेऊन येत नाही तोपर्यंत या सगळ्या मेंढ्यांचं रक्षण मी करतो. सत्ययुग होतं, त्याने विश्वास ठेवला. आजकाल कोणी विश्वास ठेवणार नाही. त्याने विश्वास ठेवला. तो राजाकडे जायला निघाला. राजाकडे जेव्हा जायला निघाला त्यावेळेस त्याला रस्त्यात एक दृश्य दिसलं. एक गाय तिच्याच वासराचं दूध पित होती. त्याला आश्चर्य वाटलं, अरे असं कसं शक्य आहे की गाय तिच्याच वासराचं दूध पितीये? त्या मेंढपाळाने ती गोष्ट इग्नोर केली आणि तो पुढे निघाला. 2-4 किलोमीटर गेल्यानंतर त्याला अजून एक दृश्य दिसलं. त्या दृश्यामध्ये अतिशय भिकारी लोक, अतिशय दरिद्री लोक, अंगावरचे कपडे फाटलेले, अतिशय कृश, त्यांच्या चेहऱ्यावर काही तेज नाही, निस्तेज भिकारी. आणि त्यांच्या आजूबाजूला सगळं धनाचे हांडे, सोन्याच्या अशर्फिया पडलेल्या. त्याला आश्चर्य वाटलं की एवढं सगळं धन आजूबाजूला असून सुद्धा, धन एवढं सगळं असून सुद्धा हे असे कृश आणि असे निस्तेज आणि अंगावरचे कपडे एवढे दरिद्री, एवढे दळभद्री का दिसतायत? आश्चर्य वाटलं. पण तरी त्याने त्याचं चालणं तसंच ठेवलं. तो जात होता. अजून 4-5 किलोमीटर अंतर गेल्यानंतर त्याला सुंदर झरा दिसला, अतिशय मनमोहक झरा. त्या झऱ्याकडे बघितल्यानंतर त्याचं मन रावलंच गेलं नाही की त्या झऱ्याकडे जावं. त्या झऱ्याजवळ गेला आणि त्या झऱ्याच्या पाण्याला स्पर्श करताच त्याच्यातून दुर्गंध आला. त्याला अतिशय वाईट दुर्गंध आला आणि त्याने ते तसंच टाकून दिलं. त्याला आश्चर्य वाटलं की स्वप्नासारखंच दिसतंय हे सगळं, पण हे काय? म्हणजे गाय तिच्याच वासराचं दूध पितीये, नंतर आजूबाजूला धन एवढं सगळं असून, सोनं नाणं हिरे मोती माणिक असून सुद्धा ते दळभद्र्यासारखे ती जनता का दिसत होती? आणि सुंदर वाहणारा झऱ्याला इतका दुर्गंध का येत होता? त्याला आश्चर्य वाटलं आणि त्या आश्चर्यालाच घेऊन आश्चर्यासहित तो त्या राजाकडे गेला आणि राजाला त्याने सांगितलं की मी जंगलात आपल्या मेंढ्यांचं असं असं चालू आहे, सगळं व्यवस्थित चालू आहे, मेंढ्यांचं इतकी वाढ झालेली आहे, तितकी वाढ झालेली आहे, सगळं रिपोर्टिंग केलं आणि रिपोर्टिंग करून सांगितलं की एक लांडगा माझ्याकडे आलेला आहे आणि तो म्हणतोय की मला तुझी एक मेंढी खायला दे. राजाने सांगितलं, ठीक आहे, देऊन टाक म्हणे त्याला. राजा, लक्षात घ्या, सत्ययुगातला राजा होता. देऊन टाक मेंढी त्याला. लांडगा आहे, त्याला भूक लागली असेल, त्याला आवश्यक आहे पोट भरण्यासाठी, त्याला मेंढी देऊन टाक. हा मेंढपाळ परत तिथं आला आणि काय आश्चर्य, त्या लांडग्याने एकही मेंढी खाल्लेली नव्हती. एकही मेंढी खाल्लेली नव्हती. त्याला आश्चर्य वाटलं की म्हणजे किती इमानदार लांडगा म्हणावा हा. लांडग्याला मग ठीक आहे म्हणे, राजे साहेबांनी परवानगी दिलेली तुम्हाला, तुम्ही कोणती याच्यातून एक मेंढी घ्या आणि ती खा. या लांडग्याने त्या सगळ्या मेंढ्यांमधली जी एकदम आजारी आणि एकदम कृश मेंढी होती, एकदम कृश, एकदम म्हातारी, आज मरेल का उद्या मरेल, तिच्याकडनं धड चालताही येत नव्हतं, अशी मेंढी ती त्याने घेतली आणि तो जंगलात ती मेंढी घेऊन जायला निघाला. या शेतकऱ्याने किंवा या मेंढपाळाने त्याला विचारलं, अरे बाबा, तुला संधी दिली राजाने, एखादी मजबूत जला गललठ्ठ मेंढी घेतली असती, तू अशी कृश आणि अशी आज मरेल का उद्या मरेल अशी मेंढी का घेतली?
तो म्हटला की हे पण तू तुझ्या ज्ञानी राजालाच विचार म्हणे, की मी कृष मेंढी का घेतली. त्याला त्याची क्युरिओसिटी होती की हे सगळं काय होतं, आणि ते जे मला जाताना जे दृश्य दिसले होते त्याच्याविषयी पण त्याला उत्कंठा होती. आणि तो पुन्हा राजाकडे गेला, राजाच्या दरबारात झालेली घटना सगळी सांगितली आणि त्याने विचारलं की काय हे सगळ्या गोष्टींचा राज काय आहे. राजा ज्ञानी होता. राजाने त्याला स्पष्ट सांगितलं, अरे मेंढपाळा, तुला कळलं नाही का, आता सत्ययुग संपायला लागलंय आणि आता पुढे भविष्यात असं युग येईल, असं कलियुग येईल की जे माता पिता त्यांच्या मुलांना कशा करता वाढवतील, त्यांचं त्यांच्याच कडून अन्नरस प्राप्त होईल, त्यांच्याच अन्नरसावर जगावं या दृष्टीने ते त्यांच्या मुलांचं संगोपन करतील. माझा मुलगा मोठा व्हावा, डॉक्टर व्हावा, इंजिनियर व्हावा आणि त्याने माझ्या म्हातारपणाची काठी व्हावी, म्हणजे हे त्यांच्यावर निर्भर आहेत, त्यांच्यावर डिपेंड आहेत. हा कलियुगातल्या पहिलं दृश्य त्यावेळेस त्या मेंढपाळाला दिसलं. दुसरं दृश्य दुसरं दृश्य दुसरं दृश्य होतं ते दरिद्री लोक, दळभद्री लोक, आजूबाजूला सगळं असून सुद्धा कलियुगात असंच आहे. कलियुगात कृपणता इतकी वाढेल की आजूबाजूला सगळं असूनही हे माझं ते माझं, लोक सगळं संग्रह करण्यातच त्यांची शक्ती वाया घालवतील. बापाजवळ लाखोंची करोडोंची प्रॉपर्टी असते, पण मुलांना तो मरेपर्यंत देत नाही, आणि मेल्यानंतर त्याचे मुलं त्याच्या प्रॉपर्टीवर डोळा ठेवून एकमेकांची भांडण करतात, आणि बाप मेला, बापाची दशक्रिया राहून जाते आणि पोरं एकमेकांची भांडण करतात. आईच्या हातातलं सोन्याचं कंगण बहिणीला द्यायचं की नाही द्यायचं, बहिणीची हक्क सोड करून घ्यायची की नाही घ्यायची, कशी करून घ्यायची, बहिणीचा नवरा तर ऐकत नाहीये. हे बघा, तुमच्याकडे अशा स्टोऱ्या भरपूर असतील. कलियुगात असे दळभद्री लोक आहेत की सगळं आहे, बाप मरेपर्यंत सोडत नाही आणि मेल्यानंतर भावा बहिणींमध्ये भांडण लागून जातात. अशा स्टोऱ्या कलियुगात असंख्य पाहायला भेटतील. त्या दृश्याचा अर्थ असं कलियुग येणार आहे, येत आहे, आणि आपण अशा कलियुगात राहत आहोत. अगदी तसंच मग त्या तिसऱ्या दृश्याचा अर्थ काय होता, की सुंदर वाहणारा झरा, पण त्याचा वास मात्र दुर्गंधयुक्त. अगदी तसंच या कलियुगात तुम्हाला अनेक ज्ञानी लोक आणि महात्मा असल्याचा आव आणतील, पण जेव्हा तुम्ही त्यांच्या जवळ जाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल, अल्पज्ञानी परी गर्व शिरोमणी. ज्ञान, ब्रह्मज्ञान देण्याचा आव आणतात, पण जेव्हा प्रत्यक्ष कृती करायची वेळ येते तेव्हा लोभ. तेव्हा म्हणतात, किती दक्षिणा देणार, कीर्तन करायचं असेल तर कितीची सुपारी देणार. विषय लक्षात घ्या. आज जे ज्ञानदानाचं कार्य करत आहेत ते सुद्धा पैसे घेऊन करतायत. निरपेक्षपणे कोण हे ब्रह्मज्ञान देतो हे बघण्याची सद विवेक बुद्धी आपल्यात असली पाहिजे. शीश दिए ज्ञान मिले तो भी सस्ता ज्ञान, कबीर महाराज म्हणतात. आणि असं हे ब्रह्मज्ञान कीर्तनाच्या माध्यमातून, भारडाच्या माध्यमातून लोक सुपारी घेऊन देतात, आणि मग दिसताना तो झरा, अतिशय ज्ञानाचा तो झरा अतिशय सुंदर दिसतो, मनाला आकर्षित करतो, पण दुरून बघितला तर आणि जवळ गेलं तर त्याचा दुर्गंध येतो, वास येतो, कारण त्याच्यात मोह असतो, त्याच्यात स्वार्थ असतो. तो मेंढपाळ, त्या मेंढपाळाला लख कळलं की असं कलियुग भविष्यात येणार आहे. आणि मग तो म्हटला की आता शेवटचा जो माझा प्रश्न आहे, की त्या लांडग्याने जर तुम्ही परवानगी दिली तर त्या लांडग्याने म्हातारी, मरतुकमडी, आजारी मेंढी का घेतली, त्याने अशी गलेलिठ्ठ आणि मजबूत मेंढी का नाही घेतली. तो म्हटला की अरे, हे सत्ययुग आहे. सत्ययुगात लांडगे सुद्धा दिलेलं वचन पाळतात, पण जे कलियुग आहे, या कलियुगात कोणीच सत्यवचनी नसणार, आणि हा जो लांडगा आहे त्याच्या वचनाप्रमाणे वागला आणि
ते ते जे ते जे तेच लोक या कलियुगात इलिमिनेट होतील, जे जे स्पिरिच्युअलिटीच्या दृष्टीने चैतन्यहीन आहेत, जे वीक आहेत, जे म्हातारे आहेत, जे विकारांनी पीडित आहेत, अशीच लोक इलिमिनेट होतील, म्हणजे ते काढले जातील. लांडगे सुद्धा त्या काळातले, सत्ययुगातले धर्मनिष्ठ होते. आणि जी व्यक्ती कलियुगात नीती आणि धर्माने, म्हणजे स्पिरिच्युअलिटीने, जो ब्रह्मज्ञानाला चिकटून राहून, जो स्पिरिच्युअल साधना, सेवा, सत्संगाच्या मार्गावर चिकटून राहील, तो टिकेल. आणि जे या बाबतीत, चैतन्य शक्तीच्या बाबतीत म्हातारे आहेत, वीक आहेत, ते इलिमिनेट होतील. दिस इज द क्रक्स, दिस इज द इसेन्स ऑफ दिस स्टोरी. या गोष्टीचा मतितार्थ, इसेन्स हा आहे की हे कलियुग असं आहे, आणि या कलियुगात आपल्याला जर टिकून राहायचं असेल, तर आपल्याला स्पिरिच्युअलिटीच्या दृष्टीने, आध्यात्मिक ज्ञानाच्या दृष्टीने गले लठ्ठ व्हावं लागेल, मजबूत व्हावं लागेल. या आध्यात्मिक ज्ञानाचा अंगीकार करावा लागेल. तुम्ही सर्वांनी या आध्यात्मिक ज्ञानाचा अंगीकार करून या कलियुगात साधना, सेवा, सत्संगाच्या मार्गावर, म्हणजे या चैतन्याच्या मार्गावर चालून सेल्फ रिअलायझेशन, एनलायटनमेंट, म्हणजे भगवत प्राप्ती करून घ्यावी. आणि यासाठी मिळालेल्या ज्ञानाचा गर्व न करता, तन मन धन जो कुछ है सब तेरा, तेरा तुझको अर्पण, क्या लागे है मेरा. म्हणजे सद्गुरूच्या चरणांवर, आपल्या गुरु परंपरेच्या चरणांवर सर्वस्व स्वाधीन करून जो इमानदारीने त्याचं जीवन यापन करेल, त्याला ते सगळं प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. हे अभिवचन आहे माझ्या सद्गुरूंचं. तुम्हाला हे सगळं प्राप्त व्हावं या शुभेच्छेसह आजच्या सत्संगाला आपण विराम देऊया. श्री गुरुदेव दत्त.